नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच दोन मोठे निर्णय घेतले आहेत। काय निर्णय घेतले आहेत ते या ठिकाणी पाहूयात। त्यापूर्वी चॅनलवर का जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। पहिला जो मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे। पीएम किसान योजनेसंदर्भात पाहू शकता या ठिकाणी नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितासाठी सरकारची बांधिलकी दर्शवतो। पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पीएम किसान निधीशी संबंधित। पंतप्रधान म्हणतात, आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे। त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे, हे योग्य आहे। तसेच आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे, असे देखील यावेळी ते म्हटले। मित्रांनो, तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली। याद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येईल। फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे। त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे। येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे। तसेच या ठिकाणी दुसरा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो या ठिकाणी पाहूयात। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार। पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार 2015-16 पासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे। PMAY अंतर्गत गेल्या 10 वर्षात पात्र गरीब कुटुंबांकरिता 4.21 कोटी घरे बांधून झाली आहेत। PMAY अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये शौचालय, LPG कनेक्शन, वीज जोडणी, चालू स्थितीतील नळ जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचे एकीकरण करून पुरवण्यात आले आहे। 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। पात्र कुटुंबांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घरांची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 2 निर्णय घेण्यात आलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।